नमस्कार मंडळी. दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांमध्ये डोसा हा अतिशय लोकप्रिय आणि स्वादिष्ट पदार्थ आहे. तांदूळ आणि उडीद डाळीपासून तयार केलेला हा कुरकुरीत व पौष्टिक डोसा नाश्त्यासाठी किंवा हलक्या जेवणासाठी उत्तम पर्याय आहे. नारळाची चटणी आणि बटाट्याच्या भाजीसोबत सर्व केल्यास त्याची चव अधिकच वाढते. चला तर मग घरच्या घरी आणि सोपा खमंग डोसा कसा बनवायचा ते पाहूया. डोशाच्या बॅटरसाठीचं साहित्य बघूयात. 2 वाटी तांदळासाठी अर्धी वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी पोहे, 1 ते 1.5 चमचा साबुदाणा, 2 चमचे चणा डाळ आणि पाव चमचा मेथीदाणे घेतलेत. सर्वात आधी तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यामध्ये पाणी घालून ते बाजूला ठेवून द्यायचं. आता दुसऱ्या बाउलमध्ये उडदाची डाळ घेतली आहे, त्यामध्ये चणा डाळ टाकून घेतली आहे आणि त्यालासुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे. आता त्यातच साबुदाणा आणि मेथीदाणे टाकून त्यालाही भिजण्यासाठी ठेवून देऊयात. डाळ आणि तांदूळ वेगवेगळे 5 ते 6 तास आपण भिजवून घेणार आहोत. इथं आपले डाळ आणि तांदूळ दोन्ही भिजवून तयार आहेत. आता आपण पोहे भिजवून घेऊयात आणि वाटण करून घेऊयात. दोन्ही वेगवेगळं वाटायचे. कमीत कमी पाणी घालून आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचे. सर्वात आधी डाळ वाटून घेऊयात. या ठिकाणी डाळ आपल्याला अगदी बारीकसर वाटून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आपली डाळ अगदी बारीक वाटून झालेली आहे आणि ती वाटलेली डाळ एका पातेल्यात काढून घेतली आहे. आता आपण तांदूळ बारीक करून घेऊयात आणि त्यामध्येच भिजवून घेतलेले पोहेसुद्धा टाकून बारीक करून घेऊयात. पोह्यामुळे डोसे अगदी हलके आणि जाळीदार होतात. तांदूळसुद्धा या ठिकाणी आपल्याला बारीकसरच वाटून घ्यायचे आहेत आणि तेही पातेल्यात काढून घेऊयात. आता याला छान मिक्स करून घेऊयात आणि याला 10 ते 12 तास फर्मेंट होण्यासाठी ठेवून देऊयात. या ठिकाणी मी डोसाचं बॅटर रात्रभर फर्मेंट करून घेतलं आहे. आपलं पीठ छान फर्मेंट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता त्याला छान जाळी सुटलेली आहे. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून त्याला मिक्स करून घेऊयात. पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, याच पद्धतीने हवी. आता आपण डोसे बनवायला घेऊयात. त्यासाठी मी तवा मध्यम आचेवर तेल लावून गरम करून घेतला आहे. तव्याला अगोदर तेल लावल्यामुळे कोटिंग तयार होतं आणि डोसा तव्याला चिकटत नाही. तवा आपला गरम झाला आहे हे ओळखण्यासाठी त्यावर थोडंसं पाणी मारून घ्यायचं. तवा आपला जास्त गरम नको आहे, मध्यम गरम हवा. आता आपण त्यावर डोसा पसरवून घेऊ. गॅस आपण मध्यमच ठेवूयात आणि डोसाच्या कड्या सुटण्याची वाट बघूया. वरून थोडंसं तेल लावून घेऊया. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता. मध्यम आचेवरच आपल्याला डोसा एकसारखा शेकून घ्यायचा आहे. मध्यम आचेवर डोसाच्या कडा तांबूस होईपर्यंत शेकून घ्यायचे. तुम्ही बघू शकता आपला डोसा छान शेकून झालेला आहे. तुम्ही त्याचा रंगसुद्धा बघू शकता. डोसे मस्त जाळीदार तयार झालेले आहेत. तर अशाच छान छान रेसिपींसाठी कुकिंग विथ सारिका चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.